कार्यकर्ता जनाब फिरोज शिकलगार, इनसे गुजारिश करूंगा कि वो मंच पर आए और अपने 2 शब्द इस सभा और इस महफिल के सामने रखें। फिरोज शिकलगार, जनाब फिरोज शिकलगार। अस्सलाम वालेकुम। आप सबका शिकलगार जमात ट्रस्ट मुंबई इनके तरफ से इस्तकबाल करता हूं। शिकलगार जमात ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने आयोजित केलेल्या महिला पुरस्कार सोहळा आणि बिर्याणी गुरु स्पर्धा पाककलाला हार्दिक शुभेच्छा। जमात ट्रस्टचे कार्यकर्ते म्हणून काम करताना जो आनंद मिळतो याचा अनुभव जो आम्ही अनुभवलाय तो आमच्यासारख्या एका कर्मठ कार्यकर्त्यांनाच तो मिळतो। जी धुरा आतापर्यंत चाललेली जमात ट्रस्टचं काम, बँकेमध्ये ज्यांचा सहभाग असे मौलाभाई शिकलगार, हाजी मौलाभाई शिकलगार आणि जनाब हाजी इब्राहिम शिकलगार आणि आपले लाडके बापू यांनी जी धुरा चालवली आतापर्यंत, त्याच्या पाठीमागे जे बाकीचे कार्यकर्ते चाललेले आहेत त्यांचाही तितकाच सहभाग आहे। परंतु नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत जे सर्व्हिसला आहेत अशा काही लोकांनी याच्या म्हणजे पूर्ण जमातीसाठी पूर्णच लक्ष काढून घेतलंय। तर मी त्यांना एक माझ्यातर्फे किंवा जमात ट्रस्टतर्फे त्यांना एक असा बी विचारणा करतोय की त्यांनी जमातीसाठी पुढे येऊन काहीतरी करावं। काही थोड्याशा ह्याच्यात सांगतो, जमात ट्रस्टचे पूर्ण कार्य करताना काही अडचणी नौशादभाई शिकलगार नाही येतात, परंतु त्यांनी जे कर्मठतेने जे सांभाळून घेतलं, आता काही दिवसापूर्वीच एका महानुभव एका अशा माणसानं त्यांच्यावरती चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला। तोही आम्ही म्हणजे नौशादभाई शिकलगारांनी आम्हाला, आमच्या अध्यक्षाने आम्हाला असं सांगितलं की त्याच्यावर तुम्ही दुर्लक्ष करा। ज्या माणसांना इतका चिखलफेक केली तरीही त्या माणसाने रिटर्न त्याला जबाब द्यायचा प्रयत्न केला नाही। अशा आम्हाला सुद्धा ती विचार करावा लागला की आता काय करायचं। त्या माणसाला आम्ही पूर्ण दुर्लक्ष केलं। ते एक आमच्या अध्यक्षांच्या याच्यामुळेच लक्षात आले की बाबा याला दुर्लक्ष केल्यानंतर तोही शांत होतो। आणि ही जी तिने मागच्या बापू आणि आमच्या मौलाभाई यांची धुरा जी मौलाभाईच्या नंतर आमच्या अध्यक्षांनी सांभाळली, ती अगदी चांगली कार्यकर्ता म्हणून तिने जी केलेली कामगिरी आहे त्याचा मलाही आनंद वाटतो। आणि याच्यानंतर आतापर्यंत त्यांच्याबरोबर 97 माणसाची टीम आहे आणि ती लवकरच शेकडा पार करेल असं वाटतंय। आणि आता माझा एक असा विश्वास आहे की प्रत्येक घरात एक कार्यकर्ता निर्माण व्हावा आणि एक दिवस असा येईल की आम्ही कार्यकर्ता मेळावा आम्ही भरवू, असं आम्हाला एक असं आश्वासन वाटतंय की आम्ही कार्यकर्ता मेळावा भरवू। कारण इतके कार्यकर्ता जर वाढत निघाले तर काहीतरी त्यांच्यात गुण असतात, काहीही असो, पण आम्हाला त्यांचा अभिमान आहे। 97 माणसाची टीम घेऊन चालताना कुठलाही भेदभाव न करता ज्या माणसाने चिखलफेक केली त्या माणसाने हा विचार केला की कुणाला स्टेज दिलं गेलं नाही, स्टेज देत नाहीत। आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना स्टेज दिलं, ह्याच्यापेक्षा त्यांना काय सांगायचं आहे। हीच त्याच्यावरती एक चिखलफेक आमच्यातर्फे झाली। आम्हाला जे 2 शब्द सांगायचे होते ते मी संपवतो।